श्रीराम समर्थ श्रीराम. भाग 7 मध्ये आपण पाहिलं, शंकराचार्यांसारखा शिष्य मिळाल्याने गोविंद यतींना अतिशय आनंद वाटला. गौडपादाचार्य आणि गोविंद पादाचार्यांबद्दल अधिक बघू. गौडपादाचार्य हे व्यासपुत्र शुकाचार्यांचे शिष्य. मागे आपण पाहिलं. यांच्या नावावरून ते बंगालच्या जवळपास राहणारे होते असं म्हणतात. गौडपादांना आपण व्याकरणाचा अभ्यास करावा असं वाटू लागलं, म्हणून व्याकरण शिकवणाऱ्या गुरुच्या शोधामध्ये ते होते. ते भ्रमण करीत असताना त्यांनी पाणिनीच्या अष्टाध्यायीवर स्वतंत्रपणे भाष्य लिहिणाऱ्या पतंजलींचं नाव ऐकलं. त्यावेळी पतंजली तामिळ प्रदेशामध्ये चिदंबरम येथे होते. ते त्या ठिकाणी पोहोचले. त्यांना असं समजलं, पतंजली एका वेळी 1000 शिष्यांना शिकवतात. मात्र त्यावेळी नटराज मंदिरामध्ये सर्व विद्यार्थी बसलेले असतात आणि समोर एक श्वेतवर्णी पडदा असतो. त्या पडद्याच्या मागे पतंजली बसून शिष्यांना पाठ देत असतात. ते शिकवित असताना ते देऊळ सोडून कोणी जाऊ नये, अगर त्या पडद्याच्या मागेही पाहण्याचा प्रयत्न करू नये. तसं जर झालं तर त्या शिष्याला महान शिक्षा भोगावी लागेल, अशी कडक शिस्त होती. या शाळेमध्ये गौडपाद आता उपस्थित झाले. एकदा ते कोणतीही अनुज्ञा न घेता वर्गाच्या बाहेर गेले. तोच एका विद्यार्थ्याने पडदा वर करताच त्याला सहस्त्र मुखांच्या शेषाचं दर्शन झालं. त्याच्या मुखातून जो शब्द बाहेर पडत होता त्याबरोबर त्या शेषातून भयंकर विषाचे फवारे उडत होते. ते त्या श्वेत पडद्यावर आदळत होते. विष त्या पडद्याच्या अलीकडे पडे आणि शब्दध्वनी मात्र शिष्यांना ऐकू येत असत. शिष्याने पडदा वर करताच तिथे उपस्थित असलेले सर्व शिष्य जळून गेले. पण गौडपाद बाहेर गेल्यामुळे वाचले. ते पाहून पतंजलींना दया आली. त्यांनी आपलं मनुष्यरूप धारण केलं. तेव्हा गौडपाद समोर दिसले. ज्या अर्थी इतरांप्रमाणे जळून गेले हे नाहीत, त्या अर्थी ते माझी अवज्ञा करून बाहेर गेले होते असं त्यांनी जाणलं. त्यांनी त्याला शाप दिला की तू ब्रह्मराक्षस होशील. ही शापवाणी ऐकून गौडपाद पतंजलींना शरण आले. मग त्यांनी शाप दिला. ते म्हणाले, तू ज्यावेळी तुझ्यासारखा शिष्य तयार करशील किंवा एखादा व्याकरण कोविद तुला भेटेल, तेव्हाच तुला तुझं मूळ रूप प्राप्त होईल. पण शाप देण्यापूर्वी पतंजलींनी गौडपादांना संपूर्ण पाणिनीय व्याकरण शिकवलं होतं. पतंजलीसारख्या महर्षींच्या शापामुळे गौडपाद ब्रह्मराक्षस होऊन सर्वत्र भ्रमण करू लागले. असंच हिंडता उज्जैनीला ते आले. तिथे एका वटवृक्षावर राहिले. त्या वटवृक्षाजवळून एखादा ब्राह्मण गेला तर ते स्वतः ब्राह्मणाचं रूप घेऊन त्याच्या समोर येत आणि त्याला पाणिनीच्या अष्टाध्यायीतील पक्वह या अपवाद सूत्राचा आधार घेऊन पकचे विशेषण काय असं म्हणून ते विचारायचे. थोडेफार व्याकरण माहीत असलेले ब्राह्मण विचार करायचे आणि म्हणत भूचे भूत होते, त्याप्रमाणे पकचे पक्त होते असं ते म्हणायचे. ब्राह्मणांनी असं चुकीचं रूप सांगितलं म्हणजे गौडपाद ब्रह्मराक्षाचं रूप धारण करायचे. त्यांना पाहून ब्राह्मण या रूपामध्ये अत्यंत भयभीत व्हायचे आणि पळून जायचे किंवा मूर्छा येऊन पडायचे. असा क्रम बरेच दिवस चालला होता. एके दिवशी एक ब्राह्मण बटू त्या वटवृक्षाखालून चालला होता. गौडपादांनी त्याला नेहमीप्रमाणे पक या धातूचं विशेषण काय असं विचारलं. तो लगेच म्हणाला पक्व. बटूचं ते अचूक उत्तर ऐकून गौडपादांना आनंद झाला. त्यांनी या बटूला विचारलं, तू व्याकरण कुठे शिकलास? बटू म्हणाला, माझं नाव चंद्रशर्मा. मी चिदंबरला महाभाष्य शिकायला चाललेलो आहे.
हे ऐकताच गौडपादांनी चिदंबरमला घडलेला पूर्व इतिहास कथन केला. ते ऐकून बटू म्हणाला, आता मला चिदंबरमला जाण्याची आवश्यकता नाही. बरं झालं, अर्ध्या मार्गात माझं काम झालं. पुढे गौडपादाचार्यांनी चंद्रशर्म्याला महर्षी पतंजलींकडून जे ज्ञान प्राप्त केलं होतं ते सर्व ज्ञान प्रदान केलं. गौडपाद जे शिकवतील ते सर्व भाष्य गवताच्या पानावर ते लिहून काढीत. याप्रमाणे 14 दिवस हे अध्ययन चाललेलं होतं. आपला शिष्य व्याकरणशास्त्रामध्ये पारंगत झाला हे लक्षात येताच गौडपादांचा शाप संपला आणि ते मूळ स्वरूपात आले. त्यांनी पुढे चंद्रशर्म्याला अद्वैत वेदांत शास्त्र आणि मांडुक्योपनिषदावर लिहिलेल्या कारिकांच्या सहाय्याने अद्वैतानुभूती दिली. एवढं झाल्यावर गौडपादाचार्य उत्तरेला निघून गेले. चंद्रशर्मा त्या वटवृक्षाच्या सावलीत झोपलेला होता. गवताच्या पानावर जे भाष्य लिहिलं होतं ती गवताची पानं त्यांनी उशाशी ठेवली होती. एका बोकडाने ती पाहिली. तो चंद्रशर्म्याजवळ आला आणि ती पाने खाऊ लागला. तेवढ्यात चंद्रशर्म्याला जाग आली. त्याने बोकडाला हकललं. उशाखालची ती पानं हातात घेतली तेव्हा त्याच्या लक्षात आलं की यातील काही पानं या बोकडाने खाल्लेली आहेत. हे पाहून त्याला फार वाईट वाटलं. आता राहिलेला भाग तरी सुरक्षित ठेवावा म्हणून ते उज्जैनीला आले. एका वैश्याच्या घरी गेले. त्यांना खूप थकवा आला होता. त्या वैश्याने त्या तेजपुंज तरुणाला घरात घेतलं. चंद्रशर्मा घरात जाताच एका आसनावर झोपला. त्याला गाढ झोप लागली. 2 दिवस आणि 2 रात्री त्याला जागच आली नाही. तो ज्यावेळी जागा झाला तेव्हा त्या वैश्याची कन्या सेवा करीत होती. त्याला उत्तम अन्न तिने दिलं, वस्त्र प्रावरण दिली. तो या ठिकाणी थोडा काळ राहिला. त्या काळामध्ये त्याने भाष्याचा जो भाग बोकडाने खाल्लेला होता तो आठवून पुन्हा लिहिला. अर्थात तो पूर्णपणे आठवला नाही म्हणून त्याचं कार्य अपुरंच राहिलं होतं. त्या वैश्य कन्येने त्याची अगदी मनापासून सेवा केली होती. त्या मुलीला आणि त्या वैश्याला चंद्रशर्मा फार आवडला. त्याला आपला जामात करून घ्यावं असं त्या वैश्याच्या मनात आलं. वैश्यकन्येला देखील चंद्रशर्मा आवडलाच होता. चंद्रशर्म्यावर आपलं प्रेम असल्याचं आणि त्याच्याशी विवाहबद्ध होण्याचं आपलं मनोगत या कन्येने आपल्या पित्याला सांगितलं. आपल्याला जे वाटतं तेच आपल्या कन्येला सुद्धा वाटतं असा विचार करून त्या वैश्याने चंद्रशर्म्याला सांगितलं की आपण या ठिकाणी आलात, आम्हाला खूप आनंद झाला. माझ्या कन्येने आपली सेवा करून आपल्याला सुख दिलं आणि सुख वाटेल असं सर्व कृत्य केलं. तिच्या या कृतीने तिला आपल्याबद्दल प्रेमभाव निर्माण झालेला आहे. हे प्रेम आजन्म राहावं असं तिला आणि मला सुद्धा वाटतं. तेव्हा आपण माझ्या कन्येचं पाणी ग्रहण करून सुखाने संसार करावा. त्यावर चंद्रशर्मा म्हणाला, वैश्यश्रेष्ठा, प्रत्येक उपवर कन्येच्या पित्याला शोभतील असेच तुझे विचार आहेत. यात आश्चर्य ते काही नाही. पण संसार करून विषयामध्ये गुंतून राहण्यासाठी माझा जन्म नाही. माझा जन्म व्याकरणशास्त्राचा अभ्यास करून त्यात सर्वोच्चता प्राप्त करण्यासाठी आहे. पण हे श्रेष्ठा, वैश्य पुन्हा म्हणाला, अरे श्रेष्ठा, ऐक, विचार कर. तू थकून भागून माझ्या घरी आलास. तुझा शीण नाहीसा व्हावा म्हणून माझ्या कन्येने तुझी अपार सेवा केली. तिच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी तिच्याशी लग्न करणं एवढाच एक सोपा मार्ग आहे. शिवाय माझी ही सर्व संपत्ती नंतर तुझीच आहे. तू तिची इच्छा पूर्ण कर, गृहस्थ आश्रम स्वीकार. तुला पुत्रप्राप्ती झाल्यावर तुझ्या इच्छेप्रमाणे वाटेल तर संन्यास घे, मोठा हो. ज्या स्त्रीने आपल्यावर उपकार केले त्या स्त्रीचं ऋण फेडणं ही तर धर्मज्ञाच आहे, धर्माची आज्ञाच आहे. आता हा विचार करू लागला. म्हणू लागला, चंद्रशर्मा म्हणाला, माझा विद्याभ्यास सोडावा असं मला मुळीच वाटत नाही. यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे आणि मला तर काही सुचत नाही. तेव्हा वैश्य म्हणाला,
यातून काय मार्ग काढावा ते मला पण सुचत नाहीये खरं तर. त्यामुळे आपण राजसभेत जाऊ आणि राजा देईल तो निर्णय मान्य करू. त्या ठिकाणी धर्माध्यक्ष आहेतच, त्यामुळे राजाचा निर्णय सुद्धा धर्माध्यक्षांशी विचारविनिमय करून घेतलेलाच असेल आणि त्यामध्ये चूक होणार नाही. त्यामुळे आपण राजाकडे गेलेलं बरं. चंद्रशर्म्याला त्या वैश्याची सूचना चांगली वाटली. दुसऱ्या दिवशी चंद्रशर्मा आणि तो वणिकवर राजाच्या धर्मसभेत आले. सिंहासनी बसलेल्या राजाची नजर चंद्रशर्म्यावर पडली. त्याचं ते चंद्रकांती लावण्य, बोलण्यातील सौजन्य, राजबिंडा देह आणि बोलके डोळे, त्यामुळे राजा खूप आकर्षित झाला. राजाच्या समोर येताच राजाला दोघांनीही अभिवादन केलं. चंद्रशर्म्याचं अभिवादन स्वीकारून तो पुढे काही बोलण्यापूर्वीच राजाने त्याला विचारलं, हे युवका, तुझा विवाह झालाय का? नाही महाराज. अरे मग तू करतोस तरी काय? मी सध्या व्याकरणाचा अभ्यास करतोय महाराज. त्या राजाला एक रूपवान कन्या होती. ती या कुमाराला देऊन आपला जावई करून घ्यावा आणि राज्यभार त्याच्यावर सोपवून आपण निवृत्त व्हावं असं आता राजाला वाटू लागलं. त्याप्रमाणे राजा त्या चंद्रशर्म्याला म्हणाला, अरे विद्यावान विप्रश्रेष्ठा, तू माझ्या एकुलत्या एका कन्येचं पाणी ग्रहण कर आणि हा संपूर्ण राज्यकारभार सुद्धा सांभाळ. राजाचे हे उद्गार ऐकून राजसभेतील सर्वांनी वाह 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 म्हणून राजाच्या इच्छेला मान्यता दिली. आता खरं धर्मसंकट निर्माण झालं. राजाने आपल्या प्रधानाला बोलवलं आणि राजकन्येच्या विवाहाची तयारी करायला सांगितलं. राजाचं भाषण ऐकून तो वैश्य नम्रपणे म्हणाला, महाराजांनी माझं म्हणणं काय ते तरी ऐकून घ्यावं, कारण आम्ही दोघेही धर्मसभेच्या आणि राजसभेच्या निर्णयासाठी इथे आलो आहोत. बरं, काय आहे तुमचं म्हणणं सांगा, राजा म्हणाला. वैश्याने घडलेला सर्व वृत्तांत राजाला कथन केला. त्यावर राजा म्हणाला, प्रधान, तुमच्या आणि माझ्या मुलीचा विवाह या तरुणाबरोबर करून देतील आणि तुम्ही निश्चिंतपणे घरी जा. याप्रमाणे आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या मुलीचा विवाह होणार म्हणून वैश्याला खूप आनंद झाला. पण आता चंद्रशर्मा मात्र संकटात पडला. काय करावं हे त्याला सुचेच ना. तेवढ्यात प्रधान पुढे होऊन राजाला म्हणाला, महाराज, माझीही एकुलती एक कन्या आहे आणि ती याच स्वराला द्यावी अशी माझी पण इच्छा आहे. आपण जर संमती दिली तर हा योग नक्की जुळून येईल. झालं. राजाने त्या विवाहाला पण संमती दिली. राजाच्या आज्ञेपुढे चंद्रशर्म्याचं काही चाले ना. अखेर त्याला 3ही कन्यांशी विवाह करावा लागला. प्रधानाची कन्या, वैश्याची कन्या आणि राजाची कन्या. त्याचा संसार सुरू झाला. प्रधान ब्राह्मण होता. त्याच्या कन्येपासून त्याला एक पुत्र झाला. त्याचंच नाव भर्तृहरी. हा ज्येष्ठ पुत्र असल्याने चंद्रशर्म्याने पुढे त्याच्यावर राज्यकारभार सोपवला. त्याची पत्नी धर्मपरायणा नव्हती, म्हणजे प्रधान कन्या, म्हणजे चंद्रशर्म्याची प्रधानाची जी कन्या पत्नी जी होती ती धर्मपरायणा नव्हती. त्यामुळे तिच्या वागण्याला तो कंटाळला. या राजा भर्तृहरीने आपल्या संसाराच्या प्रारंभी शृंगार शतक, वैराग्य शतक आणि अखेर नीती शतक हे ग्रंथ लिहिले. प्रधानाची कन्या नव्हे, भर्तृहरीची पत्नी धर्मपरायणा नव्हती. त्यामुळे संसाराच्या प्रारंभीच त्यांनी शृंगार शतक, वैराग्य शतक आणि नीती शतक हे ग्रंथ लिहिले. राजकन्येपासून त्याला श्रीहर्ष नावाचा पुत्र झाला. वैराग्यामुळे भर्तृहरीने राज्यपदाचा त्याग केला आणि त्या गादीवर श्रीहर्षाची स्थापना केली. याच हर्षाने विक्रमशक स्थापन केला असं म्हणतात. वैश्यकन्येपासून त्याला भट्टी आणि वररुची असे 2 पुत्र झाले. वररुची हा व्याकरणकार असावा असं काही म्हणतात, तर काही तसं नसल्याबद्दलही सांगतात. चंद्रशर्म्याचा संसार पूर्ण करीत असताना
त्याला पुन्हा विरक्ती निर्माण झाली. त्याने आपल्या 3ही पत्नी आणि मुलांची अनुमती घेतली आणि संन्यास घेण्याच्या इच्छेने तो घराबाहेर पडला. त्याला आता गौडपादांची तीव्रतेने आठवण आली. ते कुठे असावेत असा त्याने विचार केला. तेवढ्यात त्याला झोप लागली. झोपेत स्वप्न पडलं. गौडपाद एका वृक्षाखाली बसून चिंतन करतायत. त्याचवेळी त्याला गौडपादांच्या मागच्या बाजूला हिमशिखर दिसली. तो जागा झाला. आपल्याला दिसलं त्याप्रमाणे गौडपाद बद्रीनाथ इथे आहेत. आपण आता त्या ठिकाणी जावं आणि घडलेला सर्व वृत्तांत त्यांना सांगावा, त्यांच्याकडून अद्वैत वेदांत समजावून घ्यावा आणि संन्यास घेऊन उरलेलं जीवन आनंदात घालवावं असं मनात येऊन तो तेथून निघाला आणि 4 महिन्यानंतर तो बद्रिकाश्रमात पोहोचला. वेळ होती सकाळची. गौडपादाचार्य तेथेच होते, विद्यार्थ्यांना पाठ देत होते. त्यांना लांबून पाहताच चंद्रशर्म्याला अतिशय आनंद झाला. थोड्याच वेळात पाठ संपला. चंद्रशर्मा पुढे आला. त्याने गौडपादाचार्यांचे पाय धरले आणि सद्गदित होऊन म्हणाला, गुरुदेव, संसारासारख्या अवस्थेतून मी गेलो, पण मला विरक्तीनं सोडलं नाही. मी सर्वांचा निरोप घेऊन अद्वैत वेदांताचं अध्ययन करण्यासाठी आपल्या पायाशी आलेलो आहे. आपण माझा पुन्हा शिष्य म्हणून स्वीकार करावा आणि संन्यास दीक्षा देऊन माझं जीवन कृतार्थ करावं. चंद्रशर्म्याच्या विनंतीप्रमाणे गौडपादाचार्यांनी चंद्रशर्म्याला जवळ ठेवून घेतलं. त्याला अद्वैत वेदांताची शिकवण दिली. त्याप्रमाणे चंद्रशर्म्याला अनुभव प्राप्त झाल्याचं पाहून गौडपादाचार्यांना अतिशय आनंद झाला. नंतर त्यांनी एका चांगल्या दिवशी संन्यास दीक्षा दिली आणि त्याचं नामकरण गोविंदाचार्य असं केलं. त्यानंतर गौडपादाचार्यांनी गोविंद यतींना सांगितलं की आता तू नर्मदेच्या काठी ओंकारेश्वर इथे जाऊन अद्वैत वेदांताच्या अध्यापनाचं कार्य करावं. ते पुढे म्हणाले, काही दिवसांनी तुझ्या आश्रमामध्ये एक बटू येईल. त्याला तुला दिलेलं सर्व ज्ञान तू प्रदान कर आणि स्वस्थ हो. गौडपादाचार्यांच्या आज्ञेप्रमाणे गोविंद यती आता ओंकारेश्वर इथे आले आणि तिथे ते काही काळ राहिले. त्यानंतर एका डोंगरातील एका गुफेमध्ये ते राहू लागले. ही गुफा एका बेटावर होती. एका बाजूने नर्मदा आणि एका बाजूने कावेरी या नद्या, नर्मदा नदीचाच एक प्रवाह, अशा त्या नद्या. पूर्वीच्या काळी ओंकारेश्वर ही मांधाता राजाची राजधानी होती. त्यामुळे ओंकारेश्वरला पूर्वी मांधाताचे ओंकार स्थान असे म्हणत असत. कालांतराने या नावामध्ये बदल होऊन सध्या या गावाला ओंकार मांधाता असे म्हणतात. हे स्थान इंदूर आणि खांडवा या 2 शहरांना जोडणाऱ्या रस्त्यावर इंदूरपासून 90 किलोमीटर अंतरावर असून सर्व प्रकारच्या वाहनांची तिथे उपलब्धता आहे. आता शंकराचार्य जेव्हा गोविंदपादांच्या दर्शनार्थ आले तेव्हाचं हे निवेदन. गोविंदपादांचे हे संप्रदायांबद्दलचे निवेदन ऐकून आचार्यांना अतीव समाधान वाटलं. म्हणजे गोविंदपादांनी ही सर्व हकीकत जेव्हा सांगितली शंकराचार्यांना, तर हे सर्व ऐकून त्यांना अतीव समाधान वाटलं. ते आपल्या गुरुवर्यांना नमस्कार करणार तोच एक ऋषी आणि एक संन्यासी यांनी गुफेमध्ये प्रवेश केला. त्यांना पाहताच गोविंदाचार्य उठून उभे राहिले. त्यांनी प्रथम त्या संन्याशाला आणि नंतर त्या ऋषींना नमस्कार केला. त्यांना उच्चासनावर बसवलं. त्यांची पाद्यपूजा केली. आचार्यांना जवळ बोलवलं आणि म्हटलं, हे जे ऋषी आहेत ते महर्षी व्यास आहेत आणि हे जे गुरुवर्य आहेत ते माझे गुरुवर्य गौडपादाचार्य आहेत. जे संन्यासी आहेत ते माझे गुरुवर्य आहेत. त्या संन्यासी श्रेष्ठांची ओळख करून दिली. आचार्यांनी देखील या दोन्ही श्रेष्ठांची पाद्यपूजा केली, आशीर्वाद घेतला. आता गौडपादाचार्य गोविंदाचार्यांना म्हणतायत, माझं सर्व काम झालं. मी आता चिरविश्रांतीसाठी प्रस्थान करतो. इतकं बोलून ते दोघे प्रज्ञावंत निघून गेले.
श्रीराम समर्थ श्रीराम.